आजची रात्र ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे। ढगफुटीपेक्षाही भयानक पाऊस कोसळू शकतो का? हवामान खात्यानं कोणता इशारा दिलेला आहे? 350 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर काय होईल? या सर्व प्रश्नांची उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही पाहत आहात HPN मराठी न्यूज। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। हाच व्हिडिओ जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तर हवामान खात्यानं धोक्याचा इशारा दिलेला आहे। पुण्यात सर्वत्र पाणी झालेलं आहे, रस्ते पाण्याखाली गेलेत, सबवे बुडालेले आहेत, रेल्वे रुळांवरती पाणी साचलंय। हवामान विभागानं अलर्ट जारी केला। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे या घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबईसाठी जारी केलेल्या अलर्टमध्ये 300 ते 350 मिलीमीटर पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलंय। एका तासात 100 मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो तेव्हा ढगफुटीसारख्या घटना घडतात। यावरून आकृतीचा आकार समजू शकतो। आता प्रश्न असा आहे की जर 300 ते 350 मिलीमीटर पाऊस पडला तर काय होऊ शकतो? ढगफुटी तेव्हा होते तेव्हा एका तासात लहान भागात 100 मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो। याचा अर्थ अचानक मुसळधार पाऊस पडतो। बहुतेकदा उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर किंवा हिमाचल सारख्या डोंगराळ भागात ढग फुटतात, कारण इथं पर्वत ढगांना वर ढकलतात। परिणामी ते वेगानं थंड होतात आणि पाण्याचे थेंब एकत्र पडतात। यामुळे मुसळधार पावसाच्या स्वरूपात विनाश होतो। जेव्हा त्या भागात अचानक पाऊस पडतो तेव्हा पाणी खूप वेगानं वाहतं, तेव्हा वेगानं पुढे सरकतं, आपल्यासोबत येणारी झाडं, झुडपं, दगड आणि कचरा घेऊन जातं। वेग इतका वेगवान असतो की तो कुणालाही सावरण्याची संधी देत नाही। येथील पाऊस आणि मुंबईतील पाऊस यात फरक आहे। मुंबईत 300 ते 350 मिलीमीटरचा इशारा म्हणजे एकूण इतका पाऊस पडू शकतो। कोणत्याही एका भागात इतका पाऊस पडणार नाहीये, त्यामुळे इथे ढगफुटीसारख्या घटनांचा धोका नाहीये, परंतु इतका मोठा आकडा भयानक आहे, कारण इतका पाऊस सोबत विनाश घेऊन येतो। आतापर्यंत मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात 100 ते 230 मिलीमीटर पाऊस पडलाय। इतक्या पावसानंतर रस्ते दूरवर पाण्याखाली गेलेले दिसतायत। अनेक भागात कमरेपर्यंत पाणी भरलंय। हवामान विभागाचा इशारा आणखी भयानक आहे, ज्यामध्ये 300 ते 350 मिलीमीटर पावसाचा इशारा देण्यात आलाय। जर 300 ते 350 मिलीमीटर पाऊस पडला तर त्याचा परिणाम अनेक प्रकारे दिसून येतो। नद्या आणि नाले खूप लवकर भरू लागतात, रस्ते, घरं, अंडरपास आणि मेट्रो स्टेशनमध्ये पाणी साचण्याचा धोका वाढतो, पूल आणि रस्त्यांचं नुकसान होण्याचा धोका वाढतो, वीज तारा कोसळू शकतात। तज्ञांचं म्हणणं आहे की ढगफुटीचा अंदाज लावणं कठीण आहे, कारण ते खूप लहान भागात फुटते आणि पावसाच्या